भारताचं लष्कर, हवाई दल आणि नौदलाने आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि ऑपरेशन सिंदूरची आतापर्यंत समोर न आलेली कहाणी सांगितली आहे। तसंच पुरावे सादर करत पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडण्यात आलाय। भारताने केलेल्या स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या बिळात लपलेले 100हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली। दहशतवाद्यांचे तळ कसे उद्ध्वस्त केले याचे पुरावेही सादर करण्यात आले। तसंच भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक ठार झाले आहेत तर भारताचे 5 जवान शहीद झाले आहेत। विशेष म्हणजे शस्त्रसंधीसाठी पाकिस्तानच्या डीजीएमओचा फोन कसा आला, 36 तासांचा अवधी असताना 2 तासातच पाकिस्तानने निरोप कसा दिला याची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। मात्र पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर जोरदार कारवाई करण्याचा इशारा देखील आता भारताने दिलाय। तर संयुक्त पत्रकार परिषदेत पाकिस्तानची पोलखोल करणारे कोणकोणते पुरावे सादर करण्यात आले ते पाहूया। पुरावा क्रमांक 1, हे विविध फोटो जे आहेत ते समोर ठेवण्यात आलेले होते आणि ह्या फोटोंच्या द्वारे पाकिस्तानातले दहशतवादी अड्डे कसे उद्ध्वस्त करण्यात आले हे सांगण्यात आलं। हा पुरावा क्रमांक 2 आहे। तिसरा पुरावा ज्याच्यामध्ये बावलपूरमध्ये ज्या पद्धतीने जैशचा तळ जो आहे तो उद्ध्वस्त करण्यात आलेला होता, जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलेलं होतं, त्या संदर्भातली सविस्तर माहिती देण्यात आली। तर चौथा पुरावा ज्यामध्ये देखील कशा पद्धतीने हे ऑपरेशन राबवण्यात आलं त्याची सविस्तर फोटोग्राफ्स हे समोर आणण्यात आले। पूंछमधील मदरशाला पाकिस्तानकडून हानी पोहोचवण्यात आली, पुरावा 5वा। हे सगळ्याचे फोटोचे पुरावे आता समोर ठेवण्यात आलेले आहेत। तर हे सगळे पुरावे आता समोर ठेवण्यात आले। पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले त्याच्याही इमेजेस समोर ठेवण्यात आला। हा आहे पुरावा क्रमांक 6। तर 7वा पुरावाही समोर आलेला आहे। ज्या पद्धतीने हे ऑपरेशन सगळं राबवण्यात आलं आणि त्याच्यानंतर पाकिस्तानातले दहशतवादी अड्डे हे उद्ध्वस्त करण्यात आले, हा 7वा पुरावा आणखी एक समोर येतोय। त्यामुळे विविध पुरावे देऊन पाकिस्तानचा बुरखा जो आहे तो टराटरा फाडण्यात आलाय। पुरावा क्रमांक 8, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।